नमस्कार. बांधकामगारांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता बांधकामगारांना मिळणार 12,000 रुपये. तर यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, कोणती अटी आहेत, त्याचा जो काही GR आहे, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आपण GR ची जी काही व्हिडिओ आहे ती इथं स्क्रीन देता सुरू केलेली आहे. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, तर आता ही जी योजना आहे सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आता 12,000 रुपये इथं मिळणार आहे. तर त्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे, त्याची जी काही अटी आहेत, त्यानंतर व्हिडिओला स्किप न करता आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. GR जो आपल्याकडे आलेला आहे 19 जून 2025चा हा जो काही लेटेस्ट GR इथं आलेला आहे. तर आता सर्व बांधकामगारांना जी काही भांड्याचा संच इथं वाटप झालेला आहे, त्यानंतर सेफ्टी किट, त्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत इथं केली गेलेली आहे, जी की या योजनेच्या अंतर्गत ज्यांना कोणाला भांड्याचा सेट, त्याचप्रमाणे सेफ्टी किट मिळालेली जर नसेल, तर जे काही बांधकामगारांना आता नवीन GR आलेला होता त्यामध्ये त्यांना 10 वस्तू देण्यात आलेल्या आहे. तर ते 10 वस्तू कोणकोणत्या आहेत त्यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर लगेच पहा. त्यानंतर इथं निवृत्ती वेतन योजनेचे जे काही पात्रता व काही निकष काढण्यात आलेले आहे. वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदणीत असलेले सर्व बांधकामगार सदर योजनेसाठी पात्र असतील. तर या योजनेसाठी जे काही पात्र आहे, ज्यांनी 10 वर्षची अगोदर नोंदणी केलेली आहे, त्याचप्रमाणे त्यांना 60 वर्ष पूर्ण झालेले आहे, तर असे व्यक्ती यामध्ये पात्र असतील. तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघी बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे यामध्ये पात्र राहतील. म्हणजे पुरुष आणि महिला दोघे जणी जर काम करत असेल यामध्ये, तर स्वतंत्रपणे हे यामध्ये पात्र राहतील. त्याचप्रमाणे आता याचा जो काही लाभ आहे, तर यांना विमा सुद्धा दिला जातो या योजनेअंतर्गत. तर आता यामध्ये जे की दर अशा पद्धतीने त्यांना मिळणार आहे. मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष, तर आता एकूण वर्ष तर त्यामध्ये कोणाचे 10, कोणाचे 15, कोणाचे 20 वर्ष. फॉर एक्झाम्पल आपण 10 वर्ष जर असेल तर त्यांना 50% जे की दरवर्षी निवृत्ती वेतन इथं मिळल्या जाते. तर 10 वर्ष जर असेल तर त्यामध्ये तुम्हाला 6,000 रुपये मिळतील, जे की 50% समजा. 15 वर्ष जर तुम्ही काम केलेलं असेल तर त्यामध्ये 75% म्हणजे 9,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. जर 20 वर्ष जर केलेलं असेल तर तुम्हाला 100% म्हणजे 12,000 रुपये इथं निवृत्ती वेतन इथं तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाईल. तर हा जो आहे आराखडा, तुम्ही 10 वर्ष, 15 वर्ष आणि 20 वर्ष 50%, 75%, 100%, 10 वर्ष जर असेल तर 6,000, 15 वर्ष जर असेल तर 9,000, 20 वर्ष जर असेल तर 12,000, जे की अशा पद्धतीने तुम्हाला जे पैसे आहेत तिथं मिळतील. तर सर्वप्रथम तुम्हाला बांधकामगारांच्या वेबसाईटवरती यायचं आहे. त्याचा जो काही अर्ज प्रमाणपत्र आहे तो डाउनलोड करायचा आहे. तर आता यासाठी तुम्हाला जे की कागदपत्र त्यासोबत जोडावी लागणार आहे. तर पत्त्याचा पुरावा यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, जे की तुमचं आधार कार्डवरची जे की फेस आहे ते थोडंफार दिसला पाहिजे. त्यानंतर जन्माचा पुरावा म्हणजे जन्म दाखला लागणार आहे. जन्म दाखला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शाळेचा सोडण्याचा दाखला म्हणजे TC सुद्धा देऊ शकता. बँकेचे पासबुक, त्यामध्ये तुमचा पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे. तसं बँकेचं पासबुक तुम्हाला तिथं द्यायचं आहे. त्याचप्रमाणे इथं निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र, आता तुम्ही निवृत्ती घेतलेली आहे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे. तर त्याची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही निवृत्ती प्रमाणपत्र म्हणजे क्रमांक जो काही आहे, तुम्ही जे काही बांधकामगाराचा जो काही क्रमांक राहतो, तुम्ही काम केलेलं असेल, जसं की रोल नंबर राहते त्याच पद्धतीने तो राहतो, ते तुम्हाला इथं लागणार आहे. तर खाली आल्यानंतर इथं जे काही मानसिक वेतन जे की तुम्हाला दिल्याप्रमाणे कशा पद्धतीने तुम्हाला क्लेम याचा करायचा आहे, त्याचप्रमाणे इथं अधिकारी दिलेले आहे आणि पद दिलेलं आहे. तर तुम्हाला 4 स्टेप दिलेले आहे. जिल्हा कार्यकारी अधिकारी, त्याचप्रमाणे इथं कक्ष प्रमुख दिलेला आहे. तर अशा पद्धतीने यांच्या साईन तुम्हाला इथं आता घ्यायचे आहे. तर इथं तुम्हाला अर्ज, बांधकामगाराचा निवृत्ती वेतन अर्ज अशा पद्धतीने आहे. तर याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर बांधकामगाराचे नाव, आता तुमचं जे काही XYZ नाव असेल ते पहिले नाव टाकायचं आहे, पूर्ण नाव तुमचं टाकायचं आहे. बांधकाम कामगारांचा नोंदणी क्रमांक, जे की तुमचं नोंदणी क्रमांक असेल ते टाकायचं आहे.
आधार नंबर टाकायचा आहे, जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायची आहे, त्यानंतर वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक, म्हणजे ज्या वर्षी तुम्हाला 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत तिथलची दिनांक टाकायची आहे, प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक, म्हणजे तुम्ही बांधकामगाराची जेव्हा नोंदणी केलेली होती त्याची डेट तुम्हाला बघायला मिळेल, सर्टिफिकेटवर ते तुम्हाला बघायला मिळेल, ती टाकायची आहे. प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण, म्हणजे तुमची प्रथम नोंदणी कुठे झालेली आहे, मुंबईमध्ये झालेली आहे, पुण्यामध्ये, जिथं काही झालेली असेल ते तुम्हाला तिथं ठिकाण लिहायचं आहे. त्याचप्रमाणे इथं डेट येतील ते डेट तुम्हाला भरायचे आहे. त्यानंतर बँकेचा तपशील, तर यामध्ये बँकेचा तपशील कशा पद्धतीने भरायचा आहे, तुमचं बँकेचं नाव टाकायचं आहे, स्टेट बँक असेल, सेंट्रल बँक असेल, पोस्ट ऑफ बँक असेल, कोणतीही तुमची बँक असू दे त्या बँकेचं नाव टाका. IFSC कोड टाकायचा आहे, ते हा जो IFSC कोड जो आहे तुम्हाला बँकेकडून इथून तुमच्या खात्यावरती बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने ते तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर इथं निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र आता आपल्याकडे आलेलं आहे, तर या GR मध्येच तुम्हाला हे बघायला मिळतील. तुमचे नाव टाकायचं आहे, नोंदणीकृत क्रमांक टाकायचा आहे, किती वर्ष काम केलेले आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. तिथं तुम्हाला त्यांची सही घ्यायची आहे. सही घेतल्यानंतर पुन्हा एक जी काही सर्टिफिकेट येईल हे सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने भरायचे आहे. याच्यावर सुद्धा साईन तुम्हाला इथं घ्यायची आहे. हे सुद्धा सर्टिफिकेट निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र जे काही तुम्हाला पहिले सांगितलेले आहे ते क्रमांक टाकून तुम्हाला इथं साईन इथं घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे यासाठी अर्ज करू शकता. व या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता बांधकामगारांना जे काही टूल किट इथं मिळणार आहे त्यासाठी सुद्धा अर्ज इथं सुरू झालेले आहेत. ज्या कोणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहे, तर लगेच पहा. थँक्यू.